नमस्कार मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याच्याशी जगातील सर्व व्यक्ती जोडल्या गेल्या आहेत. ते म्हणजे आपल्या मनात सतत येणारे नकारात्मक विचार. आपणाला सारखं वाटत असतं, माझ्याकडून तर काहीच होत नाही, त्यामुळे मला यश कधीच मिळणार नाही, मी अपयशी आहे, किंवा लोक काय म्हणतील, माझंच आयुष्य एवढं कठीण आहे. यासारखे विचार आपल्या मनात कायम येत राहतात. विचार हळूहळू आपल्या मनात येतात आणि आपल्या जीवनाचं आयुष्याचं नियंत्रण ते आपल्या हातात घेतात आणि आपल्याला ते कळतही नाही. पण एक गोष्ट कायम लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे विचार बदलले तर आयुष्य बदलतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नकारात्मक विचारांपासून मुक्त होण्याचे सोपे आणि प्रभावी उपाय पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. अगोदर आपण नकारात्मक विचार म्हणजे काय हे थोडक्यात जाणून घेऊया. नकारात्मक विचार म्हणजे स्वतःला कमी लेखणारे विचार. मी हे करू शकत नाही, माझ्याने हे होणार नाही, किंवा सतत भीती निर्माण करणारे विचार. भूतकाळात अडकवणारे विचार, जसं पाठीमागे कधीतरी आपल्याला कोणीतरी काहीतरी चुकीचं बोललंय, तो आपला पास्ट आहे, पण तरीसुद्धा ती व्यक्ती मला असं म्हणाली होती, माझी काही चुकी नसताना त्याने माझा अपमान केला होता, त्याने असं बोलायला नको होतं, असं सतत स्वतःशी बोलत राहणं. किंवा भविष्याची भीती दाखवणारे विचार. या विचारात सत्य तर काहीच नसतं, तो आपल्या मनाने तयार केलेला भ्रम असतो. आपण जाणून घेऊया नकारात्मक विचार येतातच का. तर व पुन्हा आपण अपयशी होऊ नये अशी भीती मनात बसलेली असते. लोकांची टीका. एखाद्या व्यक्तीने आपल्यावर टीका केली, आपणाला काहीतरी बोललं, तर त्या व्यक्तीचे ते बोलणं आपल्या मनात सतत खेळत राहतं. सतत तुलना करण्याची सवय ही आपल्या प्रत्येकाला असते. दुसऱ्या कोणाच्या तरी आयुष्याची तुलना आपल्या आयुष्याशी करून सारखं दुःखात राहायचं, सारखं त्याच विचारात राहायचं. लहानपणी ऐकलेल्या नकारात्मक शब्द, किंवा आपण फोन तर सारखा पाहत असतो, बातम्या ऐकत असतो, व त्याचा परिणाम आपल्या विचारांवर होतं. एखाद्याने वाईट कमेंट केली असेल, त्याचा विचार सतत करत राहतो. पण लक्षात ठेवा, विचार येणं चुकीचं नाही, तर त्या विचारात अडकून राहणं चुकीचं आहे. नकारात्मक विचारांपासून वाचण्याचे काही उपाय पाहूया. नंबर 1. विचार ओळखा, त्यांच्याशी लढू नका. जेव्हा पण नकारात्मक विचार येतील, तेव्हा विचार चुकीचा आहे असा विचार मनाला यायला नको. हा विचार बंद करा असं म्हणून त्या विचाराशी लढू नका. तर असं म्हणा की हा फक्त विचार आहे, यात सत्य असं काहीच नाही. अशा विचारातून वाचणं हाच एक मार्ग आहे. उदाहरणार्थ, जेव्हा मनात येईल मी हे करू शकत नाही, तेव्हा मनालाच विचारा, याचा पुरावा काय. पुरावा तर नसणारच आहे. जेव्हा पण आपण असं म्हणू, तेव्हा 90% उत्तर मिळणार नाही, पुरावा तर काहीच नाही हेच येणार आहे. नंबर 2. स्वतःशी संवाद बदला. दिवसभर आपण स्वतःशीच बोलत असतो आणि त्यातील 90% विचार हे नकारात्मक असतात. आपण इतर व्यक्तींना तर खूप प्रेमाने बोलत वागत असतो, पण स्वतःसोबत खूप कठोर वागत असतो, आणि हे कुठंतरी थांबायला हवं. आजपासून आपण मी मूर्ख आहे च्या जागी मी अजून शिकत आहे आणि यातून अजून बेटर बनत आहे असं स्वतःला बोला. माझं नशीब खराब आहे च्या जागी मी प्रयत्न करून नशीब बदलू शकते. अशी खूप सारी पॉझिटिव्ह वाक्य स्वतःसोबत बोला, कारण तुमचा आवाज तुमच्या मनाला दिशा देत असतो. म्हणून आवाज आणि बोलण्याचा टोन बदलण्याचा प्रयत्न करा. नंबर 3. स्वतःला कृतज्ञतेची सवय लावा. नकारात्मक विचारांचं मूळ असतं कमतरतेची भावना. म्हणून आपल्याकडे जे नाही त्याच्यासाठी रडत बसण्यापेक्षा जे आहे त्याच्यासाठी कृतज्ञ राहा. दररोज झोपण्याआधी आजच्या 3 चांगल्या गोष्टी लिहा किंवा आठवा, ज्यांच्यासाठी तुम्ही आभारी आहात. जसं की आज मी पोटभर जेवले, कारण कित्येक जणांना 2 टायमाचं जेवणही मिळत नाही. आज मी हसले, किंवा पूर्ण कुटुंब माझ्यासोबत आहे, कारण कित्येक जणांना कुटुंब म्हणजे काय हेही माहीत नसतं. म्हणून आपल्याकडे जे नाही त्याकडे पाहू नका, तर जे आहे त्यात समाधान शोधा. कारण तुमच्याकडे जे आहे ते मिळवण्याचं एखाद्याचं स्वप्न असू शकतं, आणि ते मिळवण्यासाठी तो रात्रंदिवस झगडत असेल, आणि ते आपल्याकडे आहे याचा आभार मानायला आपण शिकायला पाहिजे. आणि यातून हळूहळू मन सकारात्मक गोष्टी शोधू लागतं. नंबर 4. थोडा व्यायाम, स्ट्रेचिंग करायला सुरुवात करा.
आपलं मन आणि शरीर हे एकमेकांशी जोडलेले आहेत. जेव्हा तुम्ही चालायला जाता, घरकाम करता किंवा व्यायाम करता, तेव्हा नकारात्मक विचार हे आपोआप कमी होतात. कारण व्यायाम म्हणजे तणाव कमी करणे होय. म्हणून दिवसाकाठी 15 मिनिटे तरी व्यायामासाठी ठेवली पाहिजे. व्यायामामुळे शरीरच सदृढ होत नाही, तर मनही स्ट्रॉंग व्हायला मदत करतं. नकारात्मक विचारांपासून दूर राहायचं असेल तर थोडासा व्यायाम, योगा किंवा चालणं याकडे आपण लक्ष द्यायला हवं. नंबर 5. आपली संगती योग्य व्यक्तींसोबत पाहिजे. पण सतत नकारात्मक बोलणाऱ्या व्यक्तींसोबत राहत असू, त्यांचं सतत नकारात्मक बोलणं ऐकत असू, तर आपलं मन ही तसाच नकारात्मक विचार करू लागतं. म्हणून अशा लोकांपासून थोडं लांब राहणं गरजेचं आहे. आपण प्रेरणादायी व्हिडिओ ऐकू शकतो, प्रेरणादायी पुस्तके वाचू शकतो. यामुळे आपल्या मनात सकारात्मक विचार आपोआप यायला लागतील. लक्षात ठेवा, आपलं मन ओल्या मातीसारखं आहे. त्या मनात जे पेरल तेच उगवणार आहे. म्हणून शक्य होईल तेवढ्या सकारात्मक गोष्टी मनात रुजवण्याचा प्रयत्न करा. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की नकारात्मक विचार ह्या आयुष्यभर येणारच आहेत. पण त्याचं गुलाम होणं न होणं हे आपल्या हातात आहे. तुम्ही तुमचे विचार बदलू शकता, तुमच्या सवयी बदलू शकता आणि अर्थातच आयुष्यही बदलू शकता. लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या विचारांपेक्षा खूप मोठे आहात. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.